आपण पाहतात लोकसंदेश न्यूज। तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी। चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल सांगली येथे सुरू। प्ले ग्रुप ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू। स्टेट बोर्ड सिलेबसच्या या इंग्रजी शाळेची वैशिष्ट्ये। स्टेट बोर्ड इंग्रजी अभ्यासक्रम प्रभावीपणे राबवणारा शिक्षक वर्ग, नैसर्गिक वातावरणामध्ये देण्यात येणारं शालेय शिक्षण, शैक्षणिक प्रगतीसाठी योग्य वातावरण, अत्याधुनिक संगणक शिक्षण, सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, बोटॅनिकल गार्डन, बोलक्या भिंती, प्रशस्त खोल्या, इंग्रजी बरोबरच मराठीचेही दर्जेदार शिक्षण, प्रशिक्षित शिक्षक वर्ग, तायक्वांदो, अबॅकस सोबतच विद्यार्थ्यांचा शारीरिक बौद्धिक विकासासाठी प्रयत्नशील शिक्षकवृंद, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवर प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल सांगली। फोन नंबर 0233 23 13 383। आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत रहा। राजकीय गोंधळ आणि नाराजी नाट्यानंतर अखेर वसंतदादांचे नातू व काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। संपूर्ण राज्यात सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून बराच खल झाला। ही जागा काँग्रेसला मिळणार की स्वाभिमानी शेतकरी संघटनेला, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। गुरुवारी याबाबतचा निर्णय घेताना काँग्रेसने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिल्याचे जाहीर केले। तत्पूर्वी वसंतदादा घराण्याने स्पष्टपणे नाराजी व्यक्त करत काँग्रेसलाच ही जागा मिळावी म्हणून राजकीय दबावतंत्र वापरले, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही। अखेर ही जागा स्वाभिमानीच्याच पारड्यात पडली असून विशाल पाटील उमेदवार असणार आहेत।